संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अनुदान सकाळपासूनच जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे मित्रांनो. या संदर्भात आपण या अगोदरच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व पात्र लाभार्थ्यांना ही दिलासादायक गोड आनंदाची अपडेट दिलेली आहे मित्रांनो. परंतु विषय असा झालेला आहे की या अगोदर सुद्धा आणि या अगोदर म्हणजे 2 दिवस अगोदर आणि आज जो एक संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अनुदान जमा होण्याकरिता सुरुवात झाल्या संदर्भातला व्हिडिओ आपण बनवला. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आणि कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण वेळोवेळी सांगितलेलं आहे की दिव्यांगांचं जे अनुदान आहे ते दिव्यांगांचं अनुदान जमा होण्याकरिता उशीर होणार आहे. आज संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग सोडून त्याच्या व्यतिरिक्त जे काही लाभार्थी आहेत किंवा श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे विधवा माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक या सर्वांना जे अनुदान जमा होणार आहे, या सर्व पात्र लाभार्थ्यांसोबत दिव्यांग पात्र लाभार्थी जे आहेत त्यांचं अनुदान आज जमा होणार नाहीये हे सुद्धा आपण सांगितलेलं होतं. आणि हे सांगितल्याच्या नंतर आणि खरोखरच ज्यावेळेस जेव्हा आज इतर लाभार्थ्यांना त्यांचं हक्काचं अनुदान जमा होत आहे, त्यावेळेस जेव्हा दिव्यांगांना त्यांच्या हक्काचं अनुदान जमा होत नाहीये हे पाहिल्याच्या नंतर, कळल्याच्या नंतर, हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर जवळपास गेल्या 1-1.5 तासापासून खूप साऱ्या दिव्यांग बांधवांनी विचारणा केली आहे, प्रश्न विचारत आहे. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर YouTube असेल, इन्स्टा, तुमचं फेसबुक असेल किंवा YouTubeच्या कमेंट बॉक्समध्ये असो किंवा फेसबुकच्या मेसेंजरमध्ये असो किंवा फेसबुकच्या व्हिडिओच्या खाली ते हेच विचारत आहे की मग सर तुमचं हे जे दिव्यांग बांधवांचं जे अनुदान आहे ते कधी जमा होणार? तर बांधवो, मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की मी या अगोदरच म्हणजे जवळपास सोमवारला 6 एप्रिलला एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणांना सर्वात अगोदर एक अपडेट दिलेली होती की तुमचं जे हक्काचं अनुदान आहे ते वेळेवर म्हणजे या इतर योजनेचे जे लाभार्थी आहे संजय गांधी योजनेचे यांच्यासोबत तर मिळणार नाहीये, परंतु संजय गांधीचे आणि तुमचे दोघांचे अनुदान जे आहे ते 15 तारखेपासून म्हणजे जवळपास 14 एप्रिलच्या नंतर रोज बुधवार 15, 16 आणि 17 बुधवार, गुरुवार आणि बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे जे 3 दिवस आहे, या 3 दिवसामध्ये तुमच्या आधार संलग्न खात्यावर पात्र लाभार्थ्यांचं ज्यांचं UDID कार्ड दिव्यांग बांधवांचं परमानंट आहे त्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या दिव्यांग बंधू आणि भगिनींच्या आधार संलग्न खात्यावर त्यांचं अनुदान जमा झालेलं असेल, जमा होण्याकरिता सुरुवात झालेली असणार आहे. त्यामुळे या दिव्यांग बांधवांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये, विधवा माता भगिनींमध्ये जवळपास 5-1 दिवसाचा तरी कमीत कमी डिफरंट राहणार आहे, अंतर राहणार आहे, हे मी या अगोदरच सांगितलेलं होते. तर ते सुद्धा परत या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे की तुमचं 14 एप्रिलच्या नंतर तुमच्या खात्यावर तुमच्या हक्काचं जे अनुदान आहे ते जमा होण्याकरिता सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. या व्यतिरिक्त काही अपडेट असेल किंवा जास्त विलंब होत असेल किंवा त्याच्या अगोदर तर कठीणच आहे समजा, पण परंतु वेळ प्रसंगी जर त्याच्या अगोदर सुद्धा जमा होण्याकरिता सुरुवात झाली तर नक्कीच 100% आपला सर्व बांधवांपर्यंत, भगिनींपर्यंत, जे दिव्यांग आहेत त्यांच्यापर्यंत ती महत्वाची अपडेट, गोड बातमी नक्कीच कळवण्यात येईल मित्रांनो. तर मित्रांनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना जी मी एक आश्वासित करण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुमचं जे हक्काचं अनुदान आहे ते तुम्हाला 15, 16, 17 या 3 दिवसामध्ये तुमच्या आधार संलग्न खात्यावर जमा होऊन जाईल. या संदर्भातली जी महत्त्वपूर्ण अपडेट आहे ती नेहमीच प्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिल्याच्या नंतर तुमच्या सर्वांकरिता नक्कीच लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल. तर मित्रांनो, आता खूप सारे दिव्यांग बांधव हाच प्रश्न विचारत आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे. तर नक्कीच त्या सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल, त्यांना सुद्धा धीर मिळेल की नाही चला ठीक आहे 2-4 दिवसाच्या अंतराने काय होणार, पण आपलं हक्काचं जे अनुदान ते सुद्धा येऊन जाईल. आता टेम्पररी ज्यांची UDID कार्ड आहे त्यांना मात्र अडचण होणार. जोपर्यंत शासनाकडून काही उठाठेव होत नाही, हालचाल होत नाही, बदल होत नाही, एखादा शासन निर्गमित करण्यात येत नाही किंवा आदेश देण्यात येत नाही, तोपर्यंत जे टेम्पररी UDID कार्ड आहे किंवा ज्यांचं टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्यांच्याकरिता सध्या कुठलीही दिलासादायक बातमी नाहीये मित्रांनो. कारण की टेम्पररी देण्याचा अर्थच मुळात हा असतो की कदाचित हे जे म्हणजे लाभार्थी आहेत, दिव्यांग प्रमाणपत्राचे लाभार्थी जे टेम्पररी दिले आहेत, त्यांच्या डॉक्टरचं असं म्हणणं असतं की कदाचित हे औषधी पाणी घेऊन पुढील काळामध्ये 4-5 वर्षामध्ये यांच्यामध्ये काही बदल होईल, सुधार होईल, याकरिता ते टेम्पररी देत असतात. आता याकरिता वेगवेगळी अपडेट काय होते, वरिष्ठ पातळीवर काय हालचाल होतात, डॉक्टरांना आदेश दिल्या जातात का, इथून पुढे टेम्पररी कुणाला कार्ड द्यायचं आहे की नाही द्यायचं या संदर्भात, किंवा UDID किंवा दिव्यांग प्रमाणपत्र जे टेम्पररी देण्यात येते त्यांना सुद्धा या लाभामध्ये समाविष्ट करण्यात यावे, हे बंधन घालू नये असे काही आदेश येतात का, केव्हापर्यंत येतात, याकरिता कोण आवाज उचलते, या सर्व गोष्टी पाहण्यासारख्या आहेत मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. निश्चिंत राहा, येत्या 15 तारखेपासून तुमच्या हक्काचं अनुदान तुमच्या खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्र,
भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह, आणि मी जी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगतो शेवटच्या व्हिडिओच्या शेवटला अंती, की अजून एका गोड बातमीसह. तर त्या गोड बातमीसह भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.